पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। Come in. बास झाला आता का? तुला ना माझ्यासाठी वेळच नसतो। चिडतेस कशाला? माझा सगळा वेळ तुझ्यासाठीच तर आहे। काही नाही हा, नुसतं काम 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 करत असतोस। झाली ना आता कंपनी नंबर 1? झाली आहे खरी, पण कुणामुळे माहितीये? कोणामुळे? तुझ्यामुळे। तू माझ्या आयुष्यात आली नसतीस तर माझी एवढी प्रगती झालीच नसती। थँक यू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल। कम इन। गुड मॉर्निंग सर। सर मला तुमची सही हवी होती। नाही नाही, बिझी मी आता। सर सर तुमच्या सहीशिवाय कामं अडकली आहेत सर। सर प्लीज सर। मॅडम तुम्ही सांगा ना सरांना। दे। थैंक यू सो मच सर। थैंक यू मैडम। थैंक यू। तर कुठे होतो आपण? आयुष्यात। हा, आयुष्यात। मी हे सगळं तुझ्यासाठीच तर करतोय। दुसरं कोण आहे माझं तुझ्याशिवाय? असं वाटतं तुझं बोलणं संपूच नाही, फक्त ऐकत राहावंसं वाटतं। हो का? अजून काय वाटतं? कम इन। विक्रांत, I mean, सर, मी त्या ऑर्डर्स प्लेस केल्या होत्या, एकदा चेक करा ना ते बरोबर आहेत का नाही। थोड्या वेळाने माझी महत्त्वाची मीटिंग चालू आहे आणि तूच चेक कर ना। ओके सर। गो। ओके सर। तर कुठे होतो आपण? इथेच ऑफिसमध्ये। विजय लवकर आ दे। सर हे बघ, कोणालाही आत सोडू नकोस। माझा लंच ब्रेक आहे, मला माझ्या बायको बरोबर शांतपणे जेवायचं आहे। ठीक आहे सर। आता खुश? बस मी तुला भरवते।
विक्रांत विक्रांत दादा रात्री झोप झाली नाही का? ऑफिसमध्ये येऊन झोपा काढतोयस? काम कोण करणार? तेच करत होतो दादा. झोपलो नव्हतो, विचार करत होतो. कसला? कामाचाच विचार करत होतो, डोळे बंद करून. थिंकिंग, यू नो. लवकर संपवते. हो दादा. सर हे टेंडरचे फॉर्म आहेत, हे एकदा स्टडी करून घ्या. आणि सर अजून एक फॉर्म आहे, हा बघा सर. ह्या फॉर्मवर तुमची इथे सही हवी आहे. कुठे? आणि सर मागच्या बाजूला वेदांत सरांची पण सही हवी आहे. हो ठीक आहे. हा हे बघा सर, हे नवीन टेंडरचे फॉर्म आहेत, हे पण आपल्याला स्टडी करायचे. आणि अजून एक फाईल आहे सर, ती डॉक्युमेंटेशनची फाईल पण देऊ का? हा हा दाखव ना. हे बघा सर, हे नवीन प्रोजेक्ट आहे सर, हे अर्जंट आहे आपल्याला. अरे यार, काय कॉम्प्लिकेटेड आहे हा टेंडरचा फॉर्म. सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत ना. तो दुसरा जुना फॉर्म आहे का आपल्याकडे? हो हे घ्या सर. एक मिनिट. हो गॉड, ही वाट बघत असेल. हिचे लेक्चर्स पण संपले असतील. काय करू? विजय सर मला एक ना महत्वाचं काम आठवलंय. मी येतो. ओके? पण सर ते टेंडरचे फॉर्म करतो ना, करतो. आल्यावर करतो. डोंट वरी. आलो. ठीक आहे, आपण आपलं काम कंप्लीट करूया. माहिती आणि पेपर्स रेडी करून ठेवूया. विक्रांत सर आले की ते फॉर्म भरतीलच. माहिती मिळाली ना आपल्याला सगळी? चालेल सर, चालेल. सॉरी लेट झाला मला. हो ठीक आहे, मी सहजच मेसेज केला होता. मला तुझा मेसेज बघून असं वाटलं तू वाट बघत असशील, म्हणून मग मी घाईघाईत निघालो. नाही, मी वाट बघत नव्हते. ऍक्च्युली मला वाटलं की मी निघून गेले तर तू वाट बघत बसशील म्हणून. कामात होतास का? हो, ते दादाने टेंडरचं काम दिलंय ना, तेच करत होतो. अरे मग काम का सोडून आलास? तेच सांगतोय ना, राहवलं नाही. पण ठीक आहे, उद्या 1 वाजेपर्यंत वेळ आहे माझ्याकडे. अरे पण वेळ आहे म्हणून आजचं काम उद्यावर ढकलू नये. समजा उद्या काही इमर्जन्सी आली, अडचण आली तर मग काय? नाही, माझ्यामुळे तुझा वेळ गेलेला नाही आवडणार मला. आणि माझ्यासाठी तू कामावर दुर्लक्ष केलेलं तर अजिबात नाही आवडणार. प्रायोरिटीज विसरू नकोस विक्रांत. अगो बाई, तुम्ही दोघे अगदी निवांत बसलायत. काय हे, पाहुणे येतील ना आता? अगाई पाहुणे काय, वेदांतच येतोय. अण्णा, आज आईला काय करू आणि काय नाही असं झालंय. नाही पण खरं सांगतो, म्हणजे मी सुद्धा वेदांशी बोलताना यांच्या हातच्या जेवणाची खूप प्रशंसा केली आहे. हो काहीतरीच काय, तो काय माझी परीक्षा घ्यायला येतोय? तुमचं आपलं काहीतरी असतं. हो शिरा चालेल ना ग? मी त्याच्या तोंडून आजवर काही आवडतं हे कधीच ऐकलेलं नाही. पण आई, तू आहे ना कारल्याची भाजी कर. ते त्याला नक्कीच आवडेल. कडू कारलंच आहे तू. त्याच्या समोर हे असं काहीतरी बोलू नकोस हा अमूल्या. आई अगं आम्ही असेच बोलतो. आमच्यात वाद नाही झाला ना तर दोघांनाही करमत नाही. घरी नको सांगून ठेवते. अहो तुम्ही फोन करून विचारा किती वेळ यायला. अण्णा नका करू, तो वेळेवरच येणार. 5 सेकंद आधी नाही, 5 सेकंद नंतर वेळेवर. आरती कुठे आणि ती आली नाही अजून? असेल तिचं काहीतरी एक्स्ट्रा लेक्चर वगैरे असेल.
मी आलेच. बरं काय मॅडम, अभ्यास व्यवस्थित सुरू आहे ना? नाही काही डिफिकल्टी असेल तर विचार मला. हो, डिफिकल्टीज तर आहेत. अण्णा, वेदांत गेला ना त्याच्यानंतर मी 1 तास तुमच्या सोबत बसणार. बर, त्यामुळेच पुस्तकही काढून ठेवली. थिंक ऑफ द डेव्हिल. अरे या 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 सुमन, आले आले, वेदांत आले. ते मी शूज बाहेर हा हा चालेल चालेल, नो प्रॉब्लेम. या 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 प्लीज या. बसा 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 बसा. बस. नमस्कार. नमस्कार. वेदांत, छान वाटलं तुम्ही आलात. बर, आल्या आल्या काय घेणार? चहा, कॉफी किंवा उकाडा आहे? सरबत पन्ह करू की लिंबू सरबत? नाही नाही, अहो जेवणाच्या आधी चहा कॉफी, त्यापेक्षा पन्हच आणा ना तुम्ही. चालेल ना? हो. ऍक्च्युली तू येतोयस म्हणून आईची केव्हाची तयारी सुरू होती. अहो म्हणजे मला माहित नाही ना तुम्हाला काय आवडतं काय आवडत नाही. आई अगं तो डाएट वरच असतो. सॅलडच खातो फक्त. नाही, मी डाएट कॉन्शियस नाहीये, हेल्थ कॉन्शियस आहे. हे अगदी बरोबर बोललात तुम्ही. तुम्ही पन्हच आणा. हा, तुम्ही बसा ना, आरामात बसा. हा, काय तुम्ही फार कमी बोलता आणि आमच्याकडे जास्त कोण बोलतं याची स्पर्धा असते आई आणि अमूल्यमध्ये. हा. अण्णा, थँक्यू. वा, हा. तुम्ही पण बसा. हो. हा, घ्या ना. आणि खरं तर मी त्यांना त्यासाठीच बोलवलंय की छान निवांतपणे त्यांच्याशी बोलता यावं आपल्याला. वेदांत, खरंच खूप बरं वाटलं तुम्ही आलात. हो, तुम्ही नका म्हणू, मी लहान आहे. नाही नाही, ते सगळं ठीक आहे, पण तरी लहान असून सुद्धा तुम्ही फार मोठं काम केलंय आमच्यासाठी. एक विचारू? तुमची आई आम्हा सगळ्यांवर रागवलेली होती, तरी तुम्ही आम्हाला मदत केली. विक्रांतनी जी चूक केली होती त्याची शिक्षा आम्हाला झाली. आम्हाला पण कितीतरी दिवस घरी अबोला होता. आई पण आमच्याशी बोलत नव्हती, पण जेव्हा मला तो कॉल आला तेव्हा मी कोणाचाही विचार नाही केला. जे होत होतं ते चुकीचं होतं आणि मी हे थांबवायला हवं बस एवढाच विचार केला. अमूल्याने मदत केली नसती तर. फार कौतुक करू नका, त्याचं डोक्यावर चढून बसेल. हा. बर, तुम्ही गप्पा मारत बसा, मी वाढायचं बघते. अमूल्या, घ्या घ्या. चला आता हे संपूया आणि मस्त वराडी जेवणावरती ताव मारू आणि मग त्यानंतर बडकस चौकातली कुल्फी. ओके. हा, हे संपव आणि हात धुवून घ्या. या या. बरं ठीक आहे, मी तुला घरी सोडतो. मी 1 मिनिटं पण तिथे थांबणार नाही आणि लगेच गेल्या गेल्या कामाला लागेल. नाही नाही, उगाच उशीर होईल तुला. नको, मी जाईन. प्लीज. बरं ठीक आहे, चल. चल. काय कसं झाला भेद? छान. थँक्यू. माझ्याकडे दे, मी घेतो. हे काय मेडिकल एंट्रन्सची पुस्तकं? ओ हा,
तू सांगितलं होतंस तू मेडिकल एंट्रन्स देणार, पण तू सिरियसली हे करणार आहेस? आय मीन तू मॅथ्स ग्रॅज्युएट आहेस आणि तुझं मॅथ्सही खूप चांगलं आहे. हो, माझीच पुस्तकं आहेत. ते ऍक्च्युली मला मेडिकल करायचं होतं, अण्णांसारखं डॉक्टर बनायचं होतं, पण मग लहानपणापासूनच मला रक्ताची भीती वाटते. हो, त्याचा चांगलाच अनुभव आहे मला. रक्ताचं नाव घेतलं तरी चक्कर येते तुला. हो, म्हणूनच नाही घेतलं बायोलॉजी. पण मग कोविडच्या टाइममध्ये अण्णांची हेल्प करता करता माझी भीती काहीशी कमी होत गेली. इनफॅक्ट आता डायसेक्शन पण सिम्युलेटेड करतात, म्हणजे ऑनलाईन. सो त्याचाही अभ्यास सुरूच आहे आणि ह्या सगळ्यामुळे माझी भीती आता हळूहळू कमी होत चालली. इनफॅक्ट मी आता मेडिकल एंट्रन्स एक्झाम पण देणार. पण भीती पूर्णपणे गेल्यावरच चेक करा पेशंट्स, नाहीतर रक्त बघितल्यावर आधी तुला चक्कर येईल. डॉक्टरांना तुलाच ऍडमिट करावं लागेल. मग नेमकं तू पेशंट आहेस का पेशंट पेशंट आहे हे कळणारच नाही. हो नाही नाही, पण अलीकडे अमूल्य खूप काही शिकते माझ्याकडनं. हो, आमच्याकडचे सगळे लहान लहान पेशंट्स तिच्याकडे धावतात. हां हो, आणि त्यांचे पेरेंट्स पण सारखे फोन करत असतात तिला, नाही का? हो, हा, आता काय ना, प्रत्येकाचा फोबिया वेगवेगळा ना. कुणाला रक्ताची भीती वाटते, कुणाला बंद जागेची किंवा मग लिफ्टची. अण्णा, मला वाटतं तुम्ही ना फोबियावर एक ऑनलाईन लेक्चर घ्यायला पाहिजे. खूप जणांना त्याची गरज आहे, नाही? मी निघतो आता. नाही नाही, एक मिनिट सुमन. काय? थोडा वेळ आणलंस का? वेदांत, आमच्याकडनं एक छोटस गिफ्ट. पण कशाला? अरे नाही, पहिल्यांदा घरी आलात ना तुम्ही. पण फॉर्मॅलिटीची काय गरज आहे? नाही 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 नाही, ही औपचारिकता अजिबात नाही आहे. हे प्रेम आहे. काय तुम्ही आमच्या कुटुंबासाठी जे काही केलंयत ना, त्यासाठी आमच्याकडनं एक जस्ट टोकन ऑफ लव्ह, प्लीज. असं अहो, पण आरतीसाठी मी जे काही केलं ते, विक्रांत माझा भाऊ आहे किंवा त्याचं आरतीवर प्रेम होतं म्हणून नाही. पण एक फ्रॉड माणूस आरतीसारख्या चांगल्या मुलीची, तुमच्यासारख्या चांगल्या कुटुंबाची फसवणूक करत होता आणि याचे परिणाम आरतीला भोगावे लागले असते. आणि हे असं व्हायला नको होतं, हे असं माझं ठाम मत होतं. म्हणून तेव्हा मला जे सुचलं ते मी केलं. नाही, पण मी तेच म्हणतो ना, तुम्ही जे काही केलंयत ना ते खूप महत्वाचं आहे. आता अलीकडे आपण बघतो सध्या सगळीकडे प्रवृत्ती हीच आहे की लोक आपला आपला विचार करतात फक्त, बस. हो ना, आणि आपल्या दोन्ही कुटुंबांमध्ये ताण होता तरी सुद्धा तुम्ही आम्हाला मदत केली. तुमचे आभार कसे मानू हे खरंच आम्हाला कळत नाहीये. त्या गौतमच्या बायकोची काय अवस्था आहे हे अमूल्याने सांगितलं आम्हाला. तीच अवस्था आमच्या आरतीची झाली असती ना. नाही, खरं सांगतो, म्हणजे आम्ही ना त्या गौतमच्या दिसण्या आणि वागण्यामध्ये फसलो. खरं सांगतो, आपण फक्त माणूस दिसतो कसा, वागतो कसा एवढंच बघतो. लोकांना त्यांच्या पेहराव्यावरनं, त्यांच्या दिसण्यावरनं आणि एकंदरीत एक्सटिरियर बिहेवियरवरनं आपण जज करतो. म्हणजे त्या माणसाच्या अंतरंगाकडे लक्षच देत नाही आपण. पण वेदांत, तुम्हाला खरंच सांगतो, यू हॅव अ फंटॅस्टिक को अँड आय वॉन्ट टू सेलिब्रेट दॅट को. नाही म्हणजे तुम्ही बाहेरून दिसायला असे खूप अलिप्त आणि थोडेसे रुक्ष वाटता, पण तुमच्या अंतरंगाचे रंग खूप वेगळे आहेत. आणि मला खरंच तुमचा प्रामाणिकपणे खूप खूप आदर वाटतो. नाही, मला माहिती आहे तुमच्याकडे सगळंच आहे, आम्ही काय देणार तुम्हाला, पण हे आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे असं समजा, प्लीज. ना, सगळं आहे म्हणून नाही, पण प्लीज मला गिफ्ट वगैरे खरंच नको आहे. वेदांत, कोणी काही प्रेमाने दिलं ना तर ते ग्रेसफुली घ्यावं, प्लीज. वेदांत, आग्रह करतेय,
नाही म्हणू नका. थँक्यू. आणि येतो मी. आई, अण्णा, मी येते त्याला बाहेरपर्यंत सोडून.